पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। बिलगावच्या जंगलात सागवान तस्करीचा भांडाफोड, 27,000चा मुद्देमाल जप्त। वन विभागाची धडक कारवाई, बोरी चिखली वन क्षेत्रात साग लाकडाचा मोठा साठा हस्तगत। दिनांक 26 जानेवारी रोजी बिलगाव वनक्षेत्रातील माड परिमंडळातील नियतक्षेत्र बोरी 218 मौजे चिखली येथे वन विभागाने गुप्त बातमीच्या आधारे मोठी कारवाई करत सागवान तस्करीचा पर्दाफाश केलाय। बिलगाव रेंजचे अधिकारी व कर्मचारी नियमित गस्तीवर असताना जंगलातील विविध ठिकाणी संशयास्पद हालचाली दिसून आल्या। त्यानंतर तपास केला असता झाडे तोडून लपवून ठेवलेले सागवानाचे लाकूड सापडले। ही कारवाई वनसंपदेच्या संरक्षणासाठी महत्त्वाची मानली जात आहे। जप्त करण्यात आलेल्या मुद्देमाला सागदांडे 28 नग घनमीटर 1119 किंमत 24,911 रुपये, साग चौपट नग 8 नग घनमीटर 0.130 किंमत 2,892 रुपये असा एकूण 27,803 रुपयाचा मुद्देमाल आहे। हा संपूर्ण माल वन कर्मचाऱ्यांनी शिर ओझ्याने जंगलातून बाहेर काढून रस्त्यापर्यंत आणला। त्यानंतर शासकीय तसेच खासगी वाहनाच्या सहाय्याने तो धडगाव टिंबर डेपो येथे नेऊन अधिकृत पावतीने जमा केला। या प्रकरणी बोरी बीटच्या वनरक्षक श्रीमती ज्योती पावरा यांनी वनगुन्हा क्रमांक 1/2026 दाखल केला असून भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26(1) ड.ई.एफ. अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलाय। ही कारवाई वनसंरक्षक दक्षिण धुळे श्रीमती नीनू सोमराज, उपवन संरक्षक नंदुरबार श्री संतोष सस्ते, विभागीय वनाधिकारी दक्षता विभाग धुळे श्री राजेंद्र सदगीर, सहाय्यक वनसंरक्षक श्री एस.डी. साळुंके तसेच सहाय्यक वनसंरक्षक अक्राणी रोजगार हमी योजना यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। कारवाईचे नेतृत्व वनक्षेत्रपाल श्री लक्ष्मीकांत शेंडगे बिलगाव यांनी केले। या मोहिमेत वनक्षेत्रपाल प्रशिक्षणार्थी प्रथमेश ढाणे, वनपाल भगतसिंग परदेशी, वनरक्षक वनमजूर यांनी मेहनत घेतली। या घटनेमुळे परिसरात वनसंपदेच्या अवैध तोडीविरोधात कडक संदेश गेला असून पुढील काळात अशा कारवाया अधिक तीव्र केल्या जातील असे वन विभागाकडून सांगण्यात आले। या गुन्ह्याचा पुढील तपास वनपाल श्रीमती प्रतिभा बोरसे माड करीत आहे।